रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. सोन्याची शिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शांताबाई चौगले यांची बिनविरोध निवड. राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीमती मीनाक्षी उर्फ शांताबाई पांडुरंग चौगले यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच अश्विनी चौगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत शांताबाई चौगले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीमती मीनाक्षी उर्फ शांताबाई पांडुरंग चौगले यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच अश्विनी चौगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड सभेत शांताबाई चौगले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोन्याची शिरोली ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. आघाडीच्या समझोत्यानुसार मावळते उपसरपंच गोपाळ पाटील यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत धुवाधार पावसातही गावातून नवनियुक्त उपसरपंचांची मिरवणूक काढली. गावातील महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ग्रामविकास अधिकारी दिलीप कदम यांनी निवड प्रक्रियेचे इतिवृत्त वाचन केले. यावेळी आघाडी प्रमुख नंदकुमार पाटील, गोविंदराव चौगले, प्रकाश डेडेकर, हरिआबा चौगले व विलास पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. नवनियुक्त उपसरपंच शांताबाई चौगले यांचा जिल्हा परिषद सदस्य तथा गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, राधानगरी पंचायत समितीचे सभापती RY पाटील व माजी सभापती दिलीप कांबळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. विन टीव्ही मराठीसाठी राधानगरीहून रामचंद्र चौगले. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.